नमस्कार मंडळी, नोकरी आणि केंद्र यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मित्रांनो, रेल्वेमध्ये या ठिकाणी ग्रुप डी पदाची या ठिकाणी पदभरती सुरू झालेली आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला जवळपास 33,000 प्लस जागेची पदभरती असणार आहे. ह्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी तुम्ही एक्झॅक्टली कशा ओके ते मित्रांनो अशा पद्धतीने तुमच्या या ठिकाणी RRBची वेबसाईट आहे ती या ठिकाणी दिसणार आहेत. ह्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला अप्लाय या ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन ऑलरेडी रजिस्ट्रेशन दोन ऑप्शन दिसणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला क्रिएट ऑन अकाउंट हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्रिएट ऑन अकाउंट ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुमचं या ठिकाणी ओके ऑप्शन क्लिक करायचं आहे. पहिल्यांदा ठिकाणी कंट्री ऑफ नॅशनॅलिटी कोणत्या देशातून आहे हे सिलेक्ट करा. त्याच्यानंतर तुमचं इन्फॉर्मेशनमध्ये तुमच्या या ठिकाणी पहिल्यांदा नाव टाकायचं आहे. तेच रिपीट नाव या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. यामध्ये मित्रांनो जे नाव आहेत ते या ठिकाणी 10वीच्या मार्कशीटनुसार तुमचं नाव टाकायचं. यामध्ये मित्रांनो नावात बदल असल्यास या ठिकाणी येस करा आणि तसा तपशील या ठिकाणी तुम्हाला लिहायचा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी बर्थ डेट या ठिकाणी कोणती बर्थ डेट आहेत त्या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत, जेणेकरून जी बर्थ डेट इलिजिबल आहे त्या ठिकाणी शोधणं. त्यानंतर जेंडर जे आहे ते सिलेक्ट करा, मेल फिमेल ट्रान्सजेंडर. फादर्स नेम या ठिकाणी लिहायचं आहे आणि रिफादर्स नेम सुद्धा तेच लिहायचं आहे. त्याचबरोबर मदर्स नेम लिहायचं आहे, रिमदर्स नेम सुद्धा लिहायचं आहे. त्याचबरोबर कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये पहिल्यांदा मेल आय डी टाकायचा आहे. मेल आय डीवर OTP येणार आहे तो टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि जनरेट OTPवर क्लिक करून OTP टाकायचा आहे. त्याचबरोबर आधार व्हेरिफिकेशन तुम्हाला करायचं आहे. म्हणजे या ठिकाणी तुमचा आधार नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. गेट आधारवरचे ऑप्शन क्लिक करून तुमच्या या ठिकाणी आधार व्हेरीफाय तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा एक पासवर्ड क्रिएट करायचा आहे की जो लोअर अप्पर क्रिएट असतो. पासवर्ड क्रिएट करून प्रिव्ह्यू ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचे आहे. अशा स्वरूपात तुमच्या ठिकाणी प्रिव्ह्यू दिसणार आहेत. प्रिव्ह्यू ऑप्शनवर तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुमच्या ठिकाणी फॉर्मचा तपशील या ठिकाणी दिसणार आहेत. फक्त या ठिकाणी तुमचं माहिती बरोबर आहे ते तुम्हाला चेकआउट करायची आहे. संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला चेकआउट करायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जे रेड बॉक्स आहेत त्या ऑप्शन क्लिक करून या ठिकाणी क्रिएट ऑन अकाउंट या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्रिएट अकाउंट केल्यानंतर तुमच्या ठिकाणी अशा स्वरूपात या ठिकाणी रजिस्ट्रेशन सक्सेसफुलचा या ठिकाणी मेसेज सुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे. ओके, तर अशा स्वरूपात रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुमच्या ठिकाणी ID पासवर्ड टाकायचं, खाली कॅप्चर टाकून या ठिकाणी लॉग इन करायचं आहे. ओके, अशा पद्धतीने लॉग इन केल्यानंतर तुमच्या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशन असणार आहे. त्या ऑनलाईन ॲप्लिकेशन क्लिक करायचं आहे. यामध्ये मी तुम्हाला चालू असलेल्या ज्या भरती आहेत त्या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे. त्यामध्ये 11D ग्रुप आणि जी काही भरती आहेत ते दिसणार आहेत. ज्यामध्ये तुम्हाला अप्लाय करायचं आहे, जे झोन अप्लाय करायचं आहे ते झोन या ठिकाणी निवडायचं आहे. म्हणजे तुम्ही जे झोन पाहिजे तुम्हाला ते ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे. ओके, मला जे हवं आहे ते ठिकाणी मुंबई झोन हवं आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला मुंबई झोन सिलेक्ट करून नेक्स्ट या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. नेक्स्ट ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी काही इन्फॉर्मेशन दिसणार आहेत. यामध्ये पर्सनल डिटेल, ऑदर डिटेल्स, एज्युकेशन, डॉक्युमेंट अपलोड आणि परफॉर्मन्स दिसणार आहे. त्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी काही राहिलेली माहिती जसं की मेरिट स्टेटस, रिजन आहेत, रिजन सिलेक्ट करायचं आहे. त्याचबरोबर मदर टंग चॉईस लँग्वेज तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. मराठी लँग्वेजसुद्धा आहे. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी जी विजिबिलिटी मार्क्स असतात जसं की ब्लॅक मोल या ठिकाणी तुम्हाला 2 टाकायचे. त्याचबरोबर या ठिकाणी तुमची कॅटेगरी या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला SC ST असेल, ओपन असेल, OBC असेल, जी कॅटेगरी असेल सिलेक्ट करा. OBC असल्यास ते तुमचा या ठिकाणी OBCचे तारीख लिहायची आहेत, कास्ट लिहायची आहेत, नंबर लिहायचे आहेत, कोणी दिलं तर सर्टिफिकेट आणि तारीख तुम्हाला लिहायची आहे. जर SC ST असेल तर SC सिलेक्ट करा. कास्ट नेम टाकायचं आहे, कास्ट सर्टिफिकेट नंबर, कोणी अथॉराइज केलं ते टाकायचं आहे, तारीख आणि या ठिकाणी ट्रॅव्हल पास पाहिजे का येस करायचं आहे, नसल्यास नो करायचं आहे आणि ट्रॅव्हल पासचा नियरेस्ट रेल्वे स्टेशन टाकून या ठिकाणी फाईल अपलोड करायची आहे. त्याचबरोबर तुमचा या ठिकाणी ॲड्रेस टाकायचा आहे. ॲड्रेसमध्ये तुमच्या ठिकाणी स्टेट निवडायचं आहे. स्टेटमध्ये तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे, ॲड्रेस, गाव आणि पिनकोड टाकायचा आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. ओके, तर मी सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर तुमच्या या ठिकाणी जी पुढची माहिती आहे त्या ठिकाणी येणार आहे. त्यामध्ये एक सर्व्हिसमॅन असल्यास येस करा. त्याचा तपशील तुम्हाला लिहायचा आहे. एक सर्व्हिसमॅन, आर्मी, नेव्ही जी काय असेल त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. त्याचबरोबर त्याचा तपशीलसुद्धा लिहायचा आहे. त्याचबरोबर नसल्यास नो करा. डिसेबिलिटी असल्यास येस करा. त्याचबरोबर त्याचा डिसेबिलिटीचा प्रकार कोणता आहे तो लिहायचा. त्याचबरोबर किती पर्सेंटेज आहे ते या ठिकाणी परमनंट, टेम्पररी आहे का ते लिहायचं आहे, तारीख टाकायची. नसल्यास नो करायचं आहे. त्याचबरोबर स्क्रॅबमध्ये असल्यास येस करा. त्याचबरोबर नसल्यास तुम्हाला या ठिकाणी नो करायचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी EBC सर्टिफिकेट होल्डर आहे का असल्यास येस करा. नसल्यास या ठिकाणी तुम्हाला नो करायचं आहे. त्याचबरोबर रेल्वे एम्प्लॉईड आहे का असल्यास येस करा. रेल्वेमध्ये या ठिकाणी एम्प्लॉईड असल्यास या ठिकाणी कोणत्या कॅटेगरीमध्ये तुम्ही असल्यास येस करा. रँक आणि झोनमध्ये कोणत्या कार्यरत आहात
येस करायचे, नसल्यास नो करायचे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला करंट एम्प्लॉई असल्यास येस करा, नसल्यास नोट ॲप्लिकेबल करायचा आहे. त्याचबरोबर करंट एम्प्लॉई अप्रेंटिसशिप आहे का, हे असल्यास येस करा. कोणत्या ट्रेडमधून तुमची अप्रेंटिसशिप झाली आहे का, असल्यास येस करा, नसल्यास नो करायचे. त्याचबरोबर असल्यास तुमच्याकडे संपूर्ण डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे, नसल्यास या ठिकाणी तुम्हाला नो करायचं आहे. त्याचबरोबर तुमच्या ठिकाणी बँक डिटेल्स टाकायचे आहेत, जेणेकरून तुमची जी पेमेंट आहे ते या ठिकाणी बँकेमध्ये येणार आहेत. बँक होल्डर नेम, अकाउंट नंबर टाकायचा आहे. IFSC कोड टाकून या ठिकाणी कन्फर्म करून या ठिकाणी सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर तुमचा अशा स्वरूपाचा इंटरफेस येणार आहे आणि सेव्ह ऑप्शन क्लिक करून तुम्ही या ठिकाणी नेक्स्ट या ठिकाणी जे तुमचं एज्युकेशन आहे त्या ठिकाणी दिसणार आहे. यामध्ये मित्र तुमचा जे एज्युकेशन आहे IT असेल IT सिलेक्ट करा. IT मध्ये ट्रेड कोणता आहे तो एनी डिसिप्लिन सिलेक्ट करा. IT स्टेट कोणतं होतं ते सिलेक्ट करा. जिल्हा कोणता होतं ते सिलेक्ट करायचं आहे. IT इन्स्टिट्यूट नेम, पासिंग तारीख, NCVT सर्टिफिकेट, ट्रेड कोणता होतं ते सिलेक्ट करून सर्टिफिकेट टाईप सिलेक्ट करून सेव्ह करायचं. त्याचबरोबर 10वीचं सुद्धा तेच टाकायचं. 10वीचं बोर्ड कोणतं होतं, स्टेट कोणतं होतं ते, जिल्हा कोणता होता तो, बोर्ड, पासिंग तारीख टाकायचे आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी पासिंग तारीख टाकून झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी रोल नंबर टाकायचा, सर्टिफिकेट नेम आणि ॲड अकाउंट क्लिक करायचं. त्याचबरोबर NEC असल्यास NEC सिलेक्ट करा, एनी डिसिप्लिन सिलेक्ट करायचं आहे. कोणत्या स्टेटमधून NEC झाले असेल, कोणत्या राज्यातून झाले असेल ते सिलेक्ट करा, जिल्ह्यातून झाले असेल सिलेक्ट करा, इन्स्टिट्यूट, पासिंग तारीख, हे सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी भरायची आहे. अशा स्वरूपात तुम्हाला ती 10वी किंवा ITC मार्क झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ॲड केल्यानंतर तुमची आणि काय असलं या ठिकाणी सिलेक्ट करून या ठिकाणी सेव्ह ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. यामध्ये मित्र तुम्ही जर कास्टमध्ये असला तर कास्ट सर्टिफिकेट येणार आहेत आणि या ठिकाणी तुम्हाला फोटो या ठिकाणी अपलोड करायचा आहे. फोटो मित्रांनो तुम्हाला 35 mm ते 45 mm व्हाईट बॅकग्राऊंड तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे आणि स्वच्छ फोटो या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला सही सुद्धा या ठिकाणी अपलोड करायचा आहे. सहीची साईज ब्लॅक किंवा ब्ल्यू पेन या ठिकाणी स्कॅन करून या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायची आहे. ओके, फोटो सही अपलोड केल्यानंतर तुम्हाला अशा स्वरूपाचा इंटरव्ह्यू दिसणार आहे. यामध्ये मित्र तुम्हाला सेव्ह अँड ऑप्शन तुम्हाला क्लिक करून नेक्स्ट करायचं आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला आता महत्त्वाचे आहे ते एलिजिबल पोस्ट. मित्रांनो तुम्हाला ज्या पोस्ट असतात त्या पोस्टनुसार ज्या एलिजिबल ज्या जागा आहेत, जे झोन आहेत त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी जी पोस्ट आहे ती तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. यामध्ये तुम्हाला त्या कास्टनुसार तुम्हाला या ठिकाणी जे एलिजिबल पोस्ट आहेत ते सिलेक्ट करायचे आहेत. सर्व कंडिशन ॲक्सेप्ट करून प्लेस टाकायचे आहेत आणि या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी फॉर्म प्रिव्ह्यू करायचा आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी सर्व माहिती भरलेली आहे आणि या ठिकाणी फॉर्म प्रिव्ह्यू अशा स्वरूपात येणार आहेत. या ठिकाणी तुम्हाला फॉर्म प्रिव्ह्यू हा एकदाच बघायचा आहे. करेक्शन असल्यास करेक्शन करा. या ठिकाणी सबमिट या ऑप्शन तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट होणार आहे. करेक्शन असायला लागेल करेक्शन करा आणि या ठिकाणी सबमिटला तुम्हाला अप्लाय करायचं आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला सबमिट करताना या ठिकाणी तुम्हाला सबमिट या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी सबमिट केल्यानंतर तुमचं या ठिकाणी जी विंडो आहे ती या ठिकाणी डायरेक्टली पेमेंट या ठिकाणी तुमच्या या ठिकाणी घेतलं जाणार आहे. अशा स्वरूपात या ठिकाणी तुमचं पेमेंटची जी प्रोसेस आहे ती या ठिकाणी येणार आहे. तुमचं नाव वगैरे ते आलेलं आहे. पे विथ SBI पे हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. पे विथ SBI ऑप्शन तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुमचं कंडिशन ॲक्सेप्ट करायचे आहेत. प्रोसीड ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. सर्व माहिती या ठिकाणी भरलेली बघायची आहे. डेबिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPI थ्रू या ठिकाणी तुम्ही पेमेंट करू शकता. मी या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला QR द्वारे पेमेंट या ठिकाणी करून दाखवणार आहोत. यामध्ये मित्र QR द्वारे या ठिकाणी अशा स्वरूपाचा या ठिकाणी जो QR आहे पे नाव केल्यानंतरचा QR या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे आणि मित्रांनो हा QR स्कॅन करून तुम्ही या ठिकाणी पेमेंट या ठिकाणी करू शकता. ओके, तर मित्रांनो तुम्ही अशा पद्धतीने या ठिकाणी पेमेंट झाल्यानंतर तुमच्या या ठिकाणी जो फॉर्म आहे तो या ठिकाणी फॉर्म रिडायरेक्ट होणार आहे. तुम्हाला या ठिकाणी पे स्लिप दिसणार आहेत पेमेंटची आणि ॲप्लिकेशन हिस्ट्रीमध्ये गेल्यानंतर तुमचा या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे. ओके, तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी रेल्वेचा घर बसल्या या ठिकाणी फॉर्म भरू शकता. मित्रांनो व्हिडिओ कसा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनल सबस्क्राईब करून धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.